आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. आता ते निरंजन दाखव यांना. आता त्याला हात लावून बघा, चटका लागेल. चटका लागणारच, फक्त वरून वरून हात फिरून बघा. अहो बघा तरी. याला हात लावला तर तुम्हाला चटका बसला. आता तुम्ही दिलेली वस्तू यात ठेवूया. तू फिरव रे. एवढ्या आगीत दुसरी कोणती वस्तू असती तर वितळून गेली असती. जरा दे रे ते. अरे सर नको, सर नको नको, ते आताच. अरे सर, तुम्ही आत्ताच आगीतून काढलं आणि तुम्हाला काहीच नाही झालं, असं कसं होऊ शकतं? घाबरू नका, घ्या हात लावून बघा. ही वस्तू गरम नाही झाली. ही माझी शक्ती नाही, या वस्तूची शक्ती आहे. काय झालं सर? एवढा वेळ आगीत होतं तरी हे थंडगार आहे. हीच देवाची किमया आहे. दैवी शक्तीने तयार झालेल्या वस्तूंना पंचभूताने कधीच नुकसान नाही होणार. ही एवढी चमत्कारिक वस्तू असेल असं मला कधीच वाटलं नव्हतं. पण हे आलं कुठून असेल हे तुम्ही सांगू शकता का? हे बघा, मी एवढंच सांगू शकतो की हे चमत्कारिक आहे, पण याच्या निर्मितीबद्दल मी नाही सांगू शकत. ही दैवी शक्ती आहे याबद्दल तुम्ही कोणीतरी दैवी अवतार असणाऱ्या माणसाला जाऊन विचारा. तुम्हाला तिथेच समजू शकतं. सर, तुमच्या ओळखीचं कोणी आहे का असं? शैनायगी नावाच्या काळूचा अवतार असलेल्या एक बाई आहेत. शैनायगी? अरे सर, त्यांना मी ओळखतो. मग तर खूप चांगलं झालं. त्या ताईंना जाऊन भेटा, तुमच्या प्रश्नाची उत्तरं मिळतील. मी खूप आभारी आहे सर. हा, मी येतो सर. बोल. एक वस्तूबद्दल जाणून घेण्यासाठी षण्मुखानंद मूर्तिकारांकडे मी गेलो होतो. त्यांनी तुम्हाला येऊन भेटायला सांगितलं. षण्मुखानंद हे शिल्पकाराचा पुरस्कार मिळालेले शिल्पकार आहेत. ते स्वतः सांगू शकले नाहीत. अशी ती कोणती वस्तू आहे? हे माझ्या बाबांकडे होतं. ही कसली वस्तू आहे आणि कुठून आली, एवढं जरा मला सांगाल का? काळूचा अवतार असणारा तुम्ही तुमच्यातल्या शक्तीने नक्कीच या वस्तूबद्दल काहीतरी माहिती काढली असेल.
ही वस्तू हातात घेतल्यानंतर याची कुंडली तुम्हाला नक्कीच कळली असेल. याबद्दल तुम्ही मला काही सांगू शकता का? बोला ना ताई. काय झालं? तुम्ही काहीच बोलत नाही. काय झालंय का? ही सामान्य वस्तू नाहीये, खूपच चमत्कारी वस्तू आहे. याबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर हे एक दिवस माझ्याकडे ठेवावं लागेल. आजचा एक दिवस हे माझ्याकडेच असू दे. तुम्ही उद्या या, मग मी ह्याच्याबद्दल सगळं काही सांगते. मला लगेच याबद्दल जाणून घ्यायचं होतं. तुम्ही तर तुमच्याकडे ठेवायचं म्हणताय. मोठ्या दैवी शक्तीबद्दल जाणून घेण्यासाठी एक दिवस देखील थांबणार नाही का? कसला विचार करताय? माझ्यावर तुमचा विश्वास नाहीये का? ही शेनायगी मोहमायेच्या पलीकडे आहे. तुम्ही माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवू शकता. तुम्ही काळूच्या अवतार आहात हे मला चांगलंच माहिती आहे. काळूची सावली जिच्यावर आहे तिच्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही का? माझा पूर्ण विश्वास आहे. तुम्ही हे आज तुमच्याचकडे ठेवा. मी उद्या येऊन तुम्हाला भेटतो. येतो आता. या आता. या ताई, गंगाला भेटायचं होतं. या आत या. हम्म. वनदेवी, तुझ्या गंगाला आता तूच वाच. चमत्कार आहे. काळू, गंगा, सावकाश.
काय ग गंगा, अशी काय बघतीस? तुला काहीही झालं नाहीये? हा, सगळं काही ठीक आहे. त्या नराधमाने तुला गाडून गेल्यानंतर आम्ही सर्वांनीच तुला त्यातून बाहेर काढलं आणि इथे घेऊन आलो. हे सगळे तुझ्यावर उपचार करत होते. एवढे दिवस यांनीच तुझी काळजी घेतलीये. तुमचं न ऐकता मी तिकडे गेले, म्हणूनच माझ्यासोबत असं घडलं ना. ते काहीच मनात न ठेवता तुम्ही मला वाचवलंत. खूप आभार ताई. हे उपकार मी कधीच विसरणार नाही, कधीच विसरणार नाही. मी येते ताई. कुठे जाणार आहेस? महालात. तुला मारलेल्यांकडेच तुला परत जाण्याची इच्छा कशी काय झाली ग? त्यांनी माझ्यासोबत काहीही केलं तरी ते माझं कुटुंब आहे. ज्या दिवशी हे घडलं त्या दिवशी सगळ्यांचाच राग आला, पण आता तो सगळा राग विसरून मी त्या सगळ्यांना माफ केलंय. कारण मला त्या सगळ्यांवर प्रेम करण्याची सवय झाली आहे. ते कसेही वागले तरी मी नेहमी सारखीच वागेन. माझ्या बाबतीत माझ्या कुटुंबाने एक चूक नक्कीच केली असेल, पण खूप साऱ्या चांगल्या गोष्टी पण केल्या. जे घडलं ते मनात ठेवून मला त्यांच्यापासून लांब नाही राहायचं. त्यांनी माझ्यासोबत चांगल्या वाईट दोन्ही गोष्टी केल्या, त्यामुळे वाईट गोष्टी विसरून चांगल्या गोष्टी बघणंच योग्य होईल. कोणी कसंही वागलं तरी त्यांच्यासारखं वागू नये असं मला वाटतं. मेहरबानी करून मला समजून घ्या. आता मी काहीही सांगितलं तरी तू ते ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीयेस. तुला मी नाही थांबवणार. तू महालात जा, पण योग्य वेळ आल्यावर मी स्वतःच सांगेन, त्यानंतरच जा. हा, मी तुला अडवत नाहीये. थोडे दिवस वाट बघ, एवढंच सांगते मी. तुझ्या भल्यासाठीच सांगते ग. आता तरी माझं ऐकशील ना? ठीक आहे ताई. मला वाचवणाऱ्या तुम्हीच असं सांगताय म्हणजे नक्कीच काहीतरी कारण असेल. तुम्ही सांगाल तेव्हाच जाईन. आई वनदेवी माते, माते, मी ठेवलेल्या विश्वासाला तू तडा जाऊ दिला नाहीस. तू तयार केलेल्या कालचक्राने गंगाचा जीव वाचवलाय. खूप धन्य झाले मी आई. तुझ्या हक्काचं हे कालचक्र मी आता तुला परत नाही देऊ शकत, कारण मी हे परत देईन असा अरुणला शब्द दिला होता. हे तुझ्यापर्यंत कोण पोहोचवणार हे तूच ठरवलं असशील. तू ठरवल्याप्रमाणेच हे तुझ्याकडे परत येईल. माझ्या हातात येऊनही मी तुला परत नाही देऊ शकत. यासाठी मला माफ करशील ना?
तुझ्या कृपेने सगळं व्यवस्थित चालू आहे. या ना. नमस्कार ताई. नमस्ते. त्या वस्तूबद्दल तुम्हाला काही कळलं का? त्याबद्दल तुम्हाला सगळं काही कळेल. थोडा संयम ठेवा. तुम्ही त्या वस्तूचं रहस्य उलगडून सांगाल म्हणून मी तुमच्याकडे आलो होतो. पण तुम्ही तर आता असं बोलताय. बाबांचा संबंध असलेल्या या विषयात मी आधीच खूप संयम ठेवलाय. मेहरबानी करून जे खरं आहे ते सांगा ना मला. काही गोष्टी जाणून मनाला त्रास देण्यापेक्षा त्या न समजलेलेच योग्य असतात. मी माझ्या नीतिमूल्यांपुढे जाऊ शकत नाही. तुम्ही त्याचा नका विचार करू. पण काय घडलंय ते तरी मला सांगा ना. या जगामध्ये प्रत्येक गोष्ट जाणून घेण्याची एक वेळ ठरलेली असते. त्या वेळेला आपसुकच त्या गोष्टी कळतातच. तुमच्यासाठी अजून ती वेळ आली नाहीये. एक ना एक दिवस याबद्दल जाणून घेण्याची तुमची वेळ येईलच. तोपर्यंत हे कोणाकडेही न देता तुमच्या निगराणीत सांभाळून ठेवा. दुसऱ्याच्या हक्काची वस्तू मी माझ्याकडे कशी काय ठेवू शकतो? तुमच्यावर आलेल्या संकटातून सुखरूप बाहेर पडायचं असेल तर हे तुमच्याकडेच असलं पाहिजे. हे तुमच्या हातून जायची वेळ येईल तेव्हा तुम्ही स्वतः याच्या योग्य ठिकाणी नेऊन पोचवाल. ठीक आहे ताई. या वस्तू मागचं रहस्य तर तुम्ही मला सांगत नाहीत. या वस्तूचा मालक कोण आहे ते तरी सांगा. ही देवी मातेची संपत्ती आहे. मेहरबानी करून यापुढे काही विचारू नका. निघा आता. ठीक आहे ताई. संध्या, काय ग माधवी, मूर्तीकडे असलेलं कालचक्र कसं मिळवायचं याचा विचार केलास का तू? कालचक्र मूर्तीकडे नाहीये. अगं पण काल तूच म्हणालीस ना की त्याच्याकडे आहे. कालपर्यंत त्याच्याकडेच होतं, पण आता दुसऱ्याच्या हाती लागलंय. कालचक्र दुसऱ्याच्या हाती लागलं? मग आता ते कोणाकडे? नंदिनीकडे. पण मूर्तीकडे असलेलं कालचक्र नंदिनीकडे कसं गेलं? दुसरं कालचक्र पण नंदिनीच्या हाती लागलं? मूर्तीने स्वतः जाऊन नंदिनीकडे दिलं. पण हे तुला कसं माहित? मी स्वतः माहीत करून घेतलं. एवढंच नाही, नंदिनी कोण आहे हे सुद्धा कळलं. नंदिनी कोण आहे हे कळलं? नंदिनी दिसते कशी? आता ती कुठे आहे? या महालातील पाहुणी बनून आली आहे ती. महालात पाहुणी बनून आली आहे? कोण कोण आहे नंदिनी? दुसरं तिसरं कुणीच नाही. मूर्ती सोबत लग्न करण्यासाठी या महालात जी आली आहे ना, ती संध्या. ती संध्याच नंदिनी आहे. मूर्तीला मी कालचक्र द्यायला सांगितलं तेव्हा ते कालचक्र मी संध्याला दिलंय असं सांगितलं त्याने. मी लगेच संध्याच्या खोलीत जाऊन पाहिलं, पण तिथे कालचक्र नव्हतं आणि संध्या पण नव्हती. पण तेव्हाच संध्याच नंदिनी आहे हे मला कळलं. कालचक्र आपल्या हातून गेलं, पण संध्याच नंदिनी आहे हे आपल्याला कळलं. संध्या असल्याची नाटकं करणारी नंदिनी आता माझ्या तावडीतून नाही वाचणार. संध्याच नंदिनी आहे यावर माझा विश्वासच बसत नाहीये.
मलेशियात सेटल असलेली मुलगी इथे मूर्ती सोबत लग्न करायला आलीये म्हणून संध्याबद्दल मी तुम्हाला जे सांगते त्यावर तुमचा विश्वास नाही बसणार. तुमचं हे कन्फ्युजन मी दूर करणार आहे. आज अमावस्या आहे. नंदिनीला स्त्री रूप मिळालं तरीही आज रात्री मध्यरात्रीपासून सूर्योदयापर्यंत त्या नंदिनीला तिच्या खऱ्या खोऱ्या नागाच्या रूपात राहावंच लागेल. नंदिनीला हा निसर्ग नियम पाळावाच लागेल आणि या नियमाचा आपल्याला फायदा घ्यायचा आहे. आणि संध्याच नंदिनी आहे हे मी सिद्ध करेन. एवढाच नाही, अमावस्येच्या मध्यरात्रीसाठी स्त्री रूपातल्या शक्ती नागाची शक्ती कमीच झालेली असते असं नागशास्त्रात सांगितलंय. आणि आपण नंदिनीच्या याच कमजोरपणाचा आपण पुरेपूर फायदा उचलायचा आहे. आज रात्रीच त्या नंदिनीला माझ्या बंधनात अडकवून दाखवते. नंदिनीला जर का तू तुझ्या बंधनात अडकवलंस तर माझं सगळंच टेन्शन दूर होईल. काही कर आणि तिला बंधनात अडकव माधवी. अडकवणारच. माझ्या दादाचा जीव घेणाऱ्या त्या नंदिनीला आज रात्री संपवणार. माझी तपश्चर्या भंग केली त्याचा मी सूड घेणारच. मला सगळं कळतंय. तू ना आता त्याच्या प्रेमात अडकलीयस.